खेळाडू आहे. हो, पहिला बॉल प्रचंड वेगात पाहायला मिळालाय, शरीरावरती आदळतोय. डॉट बॉलला निर्धावजनाची सांगता झाली. यांचे या संपूर्ण स्पर्धेमध्ये बॅटच्या सहाय्याने अयशस्वी राहिले. तितका चांगला खेळ बॅटच्या सहाय्याने झालेला नाही. अपेक्षा असेल या मॅच मध्ये चांगला खेळ करण्याची. शाहिद कुरेशी वरती जबाबदारी दिली पहिल्या षटकाची. आतापर्यंत गोलंदाजी चांगली राहिली या संपूर्ण स्पर्धेमध्ये. बॅकफुटला जाऊन टॅप केलं, डी पॉइंटला प्रोटेक्शन, सिंगल धाव धावफलकावरती ऍड होते आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता पुढे सरसावली जाईल. धावसंख्येचा विचार केला तर एक म्हणजे धावसंख्येला श्री गणेशच्या खातं उघडलंय. पहिली धाव धावफलकावरती अतुल आता स्ट्रायकर एंडवरती आलेत. पहिली धाव धावफलकावरती आणि आता अतुलला आपण स्ट्रायकर एंडवरती पाहतोय. अतुलने चांगला खेळ केलाय. बॅटच्या साह्याने असेल, बॉलच्या साह्याने असेल, प्रभावित केलं अतुलने. ऑप्शनच्या बाहेर छेडछाडणी करण्याचा प्रयत्न, मात्र व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव धावफलकावरती 2 वरती धावसंख्या जाऊन पोहोचते. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये प्रगती पथावरती आहे. 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 2 ऑन दी बोर्ड, 2 या आकड्यावरती धावफलक. डाऊन द लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल. यावेळेस मात्र दिशा खराब, व्हाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव आणि या एक्स्ट्रा धावेने धावसंख्या आपण पाहिली तर पुढे सरसावली जाते. 3 वरती धावफलक आता जाऊन पोहोचतोय. 3 ऑन दी बोर्ड. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. एक्स्ट्रा धावा जास्तीच्या खर्च झाल्यात. बॅटची कडा, फटका फसलाय. पाठीमागे शॉट, थर्ड मॅनला एफर्ट्स होते स्वप्नीलचे, मात्र बॉल गोशंकी क्षेत्रामध्ये जातोय. एक सिंगल धावफलकावरती ऍड होते. एका सिंगलने धावसंख्या 4 वरती आता जाऊन पोहोचते. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये प्रगती पथावरती असताना पाहायला मिळते. 4 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहतोय. 4 वरती धावफलक सध्याच्या घडीला पाहायला मिळते. स्ट्रायकर एंडवरती अतुल. बॅटची आतली कडा, चायनीज कट घेऊन विकेट किपर पिंटू पाटील त्यांच्या हातामध्ये बॉल विसवतोय. खूप चांगलं यष्टीरक्षण आजच्या दिवसामध्ये त्यांच्या माध्यमातून देखील राहिलंय. जितके बॉल पाठीमागे गेले ते सगळे बॉल स्टॉप करण्याचा प्रयत्न. 40+ खेळाडू आहेत, मात्र तरी देखील खूप चांगलं यष्टीरक्षण त्यांच्या माध्यमातून राहिलं. सरळ बॅटने फटका ऑन साइडला केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल धावफलकावरती आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 5 वरती धावसंख्या पोहोचते. 5 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल ऑप्शनच्या बाहेर. यावेळेस मात्र व्हाईट बॉलचा इशारा. बॅटची कडा घेतली. पाठीमागे बॉल चाललाय. दरम्यान गोशंकी क्षेत्रामध्ये षटकाची समाप्त. विकेट आले. यस, माघारी पाठवलाय. अतुलचा खेळ, एनजेचा खेळ संपलेला आहे. एनजेची विकेट 6 वरती आले. 6 वरती पहिला धक्का बसलाय.
स्वप्नील शिर्के आलेत बॉलिंग मार्फतती. षटक क्रमांक 2 ची जबाबदारी स्वप्नील शिर्केच्या खांद्यावरती दिली जाते. बॅटची कडा पुन्हा एकदा पिंटू पाटील यष्टांच्या पाठीमागे झेल टिपलाय. दुसरा धक्का खेळ संपलाय. अतुल बॅक टू दी पवेलियन. रमेश गाडे आलेत बॅटिंगसाठी आता मैदानाच्या आतमध्ये. सहा वरती धावसंख्या पाहायला मिळते आणि आता रमेश गाडे बॅटिंगसाठी दाखल झाले आहेत. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न सरळ चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय. निर्धावचनची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाले. धावसंख्येचं टोटल 6 वरती स्थिरावलंय. शॉर्ट बॉलचा वापर विकेट किपरच्या हातामध्ये बॉल विसावलाय आणि किनेकर निर्धावचनची सांगता झाली आहे. सहा वरती धावफलक. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर स्वप्नील शिर्केची प्रभावी गोलंदाजी. बॅटची कडा घेतली आहे. पाठीमागे चाललाय घोषांकित क्षेत्र जिथे डिक्लेअरच्या स्वरूपात मिळते 1 धाव आणि या एका धावेने धावसंख्या पुढे सरसावली जाते 7 वरती. आता हे धावफलक जाऊन पोहोचत आहे. सात वरती धावफलक पाहायला मिळत आहे. 7 वरती धावसंख्या. स्ट्रायकर एंड वरती रमेश गाडे. गाडेवाडीचा फायटर जेट म्हणून याच्याकडे पाहिलं जातं. कट करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. चाललाय सर यष्टरक्षकाच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल. निर्धावचनची सांगता मैदानाच्या आतमध्ये. 7 धावा धावफलकावरती. 7 लॉस ऑफ 2 विकेट. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. स्लॉट मध्ये आता मात्र आवाक्यात आला. आवाक्याच्या बाहेर फेकून दिलाय. 6 धावा. रमेश गाडेच्या बॅट पर षटकार. संग्राम पारे आले तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती. ओव्हरपिच बॉल सरळ बॅटने घेण्याचा प्रयत्न. बॅटची आतली गडा घेतले. स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतोय. एक सिंगल धावफलकावरती ऍड होते. या एका सिंगलने धावफलक मात्र 14 वरती जाऊन पोहोचते. 14 ऑन दी बोर्ड. 14 धावा धावफलकावरती. संग्राम पारळे आपल्याला पाहायला मिळतात तिसऱ्या षटकामध्ये. वर पिच बॉल पुन्हा एक डाऊन साइडला टर्न केलं जात आहे. क्षेत्ररक्षक नाही आहेत. सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसरीचा कॉल दिलाय. रमेश गाडे परतले देखील दुसऱ्या धावेसाठी आणि या 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट देखील होत असताना पाहायला मिळतात. 2 धाव्यांच्या मदतीने धावा संख्या आता पाहिली तर 16 वरती जाऊन पोहोचते. 16 ऑन दी बोर्ड. 16 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये प्रगतीपथावरती असताना पाहायला मिळते. रमेश गाडे एक षटकार आलाय. अशा प्रकारची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. बॅकफुटला गेले. फटका एक्स्ट्रा का बसला. पंच केलाय.
क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळतंय. सिंगल धाव कंप्लीट झाली, फेकी झाली आहे. दुसरीचा कॉल आता दिला जातोय मात्र थांबवलं गेलंय. एका धावेवरती समाधानी राहावं लागतंय. एका धावेच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा बधारेल. 17 धावा धावफलकावरती, 17 ऑन दी बोर्ड. 17 या आकड्यावरती धावफलक. स्विंग अँड मिस. आणखीन एक डॉट बॉल आलाय. धावफलकावरती धावा आता 17 आपण पाहतोय. वरती धावफलक. वरपीच बॉल फटका फसलाय. मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक नाही आहेत, खाली क्षेत्रामध्ये बॉल पडतोय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जातंय. 2 धावा धावफलकावरती ऍड होत आहेत. या 2 धाव्यांच्या मदतीने धावफलक आता पाहिलं तर 19 वरती जाऊन पोहोचते. 19 ऑन दी बोर्ड. 19 धावा धावफलकावरती. एकोणीसच्या आकड्यावरती धावसंख्या पाहायला मिळते. दरम्यान तिसरं षटक चालू आहे. 5 षटकांचा सामना आपण पाहतोय. हो, या चेंडूवरती मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता मात्र पुन्हा एकदा एकच धाव मिळते. षटकाची सांगता. 3 षटक संपलेत. 20 धावा 3 षटकांच्या अखेरीस. चला, फास्ट क्रिकेट. त्यामुळे व्हाईट बॉलचा इशारा. 1 फॉर दी ओव्हर. एक्स्ट्रा धावेने धावफलक आता पाहिलं तर 22 वरती जाऊन पोहोचतंय. 22 ऑन दी बोर्ड. 22 धावा धावफलकावरती. 4थं षटक साहिल वरती जबाबदारी साहिल खोतला आपण पाहतोय. 4थ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती. हो, कट करण्याचा प्रयत्न. उसळी जास्त होती. बॉल चालला विकेट किपरच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. सतीश पाटील पुन्हा एकदा शांत बॅटिंग करत असताना पाहायला मिळतात.
बॅकफुटला गेले, स्क्वेअर कटचा फटका, घोषांकित चित्रामध्ये बॉल विसावतोय, एक सिंगल धाव फलकावरती ऍड होतीये. यावेळेस फटका मिस टाइम आहे, क्षेत्ररक्षक बॉलला जज करतायत, विकेट मिळतीये. सतीश पाटीलचा खेळ संपला, तिसरा धक्का. सतीश बॅक टू द पवेलियन. मैदानाच्या आतपर्यंत दाखल झाले. 23 वरती 3 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला आणि आता संस्कार कांबळे लोअर मिडल ऑर्डर साठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. हाफ ट्रॅकल बॉल पुन्हा एकदा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, सरळ सल्ला विकेट किपरच्या हातात, निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. तेवीस धावा फलकावरती. दांडे गोल सक्सेसफुल. माघारी परतावे लागताय, चौथा धक्का बसलाय. संस्कार कांबळे बॅक टू दी डग आउट. सतीश पाटील आलेत बॅटिंगसाठी आता मैदानाच्या आतपर्यंत. चौथा धक्का बसलाय, 23 वरती चौथा फलंदाज बाद झालाय. अपसमच्या बाहेर होता, यावेळेस मात्र दिशा खराब, व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धावेने धावफलक मात्र पुढे सरसावला जाईल. 24 वरती धावसंख्या, नो बॉलचा इशारा आलाय, म्हणजे फ्री हिटचा बॉल असणार आहे. संधी आता फलंदाजाकडे चालून आले, सतीश पाटीलकडे विशेषतः. हो, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पाठीमागे बॉल चाललाय, व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धावफलकावरती आणि एक्स्ट्रा धावेने धावफलक मात्र पोहोचत आहे. 25 या आकड्यावरती फ्री हिट कंटिन्यू आहे. चला चला, पंचांचा निर्णय अंतिम असेल. पंचांशी कुणी बाद घालायचा नाहीये. पंचांनी जो निर्णय दिलाय तोच निर्णय अंतिम असेल. 5 धावांनी पेनलाइज केलं जात आहे. चला चला, स्पर्धा आपलीच आहे, पंचांनी दिलेल्या निर्णयाचा सन्मान करा. स्पर्धा आपलीच आहे, पंचांनी दिलेल्या निर्णयाचा सन्मान आपण करायचा आहे. आयोजन कमिटी आणि पंचांकडून दिलेला जो निर्णय असेल तो मान्यच करावा लागेल. पंच, सामना थांबवायचा आहे. दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती आहे, पंचांची उजत घालायची नाही. स्वप्नील, स्वप्नील, हा शेवटचा वॉर्निंग आहे तुम्हाला.
दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती आहे, जो निर्णय पंच देतील तो निर्णय आपल्याला मान्यच करावा लागेल. त्यावरती कुणीही वाद घालायचा नाहीये. तोच निर्णय शेवट राहील. वाद घातल्यास जो आयोजकांकडून कॉल असेल तो निर्णय दिला जाईल. त्यावरती अंमलबजावणी देखील केली जाईल, याची नोंद घ्यायची आहे. स्पर्धा आपलीच आहे. खेळाडूंनीच एकत्रित येऊन ही स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे, त्यामुळे आपण थोडंसं सहकार्य करायचं आहे. 25 धावा धावफलकावरती पुन्हा एकदा सामन्याच्या दिशेने आपण जातोय. 25 ऑन द बोर्ड. पुढचा बॉल साहिल खोतचा. लक्ष्यमच्या बाहेर डाऊन द लेग जाणारा चेंडू पाहायला मिळाला. विकेट किपर कडून चुकी झाली. 5+1 अशा 2 धावा धावफलकावरती आणि या दोन धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावती आहे. 27 वरती धावसंख्या. फ्री हिटचा बॉल कंटिन्यू असणार आहे. आता मात्र आपण पाहिलं तर एका बॉल साठी हा संघर्ष पाहायला मिळालाय. फ्री हिटचा बॉल फुटला गेले. फोर्स केलाय दीपेक्षा कवच बाउंड्री लाईनच्या बाहेर. रमेश काडेच्या बॅट पेलून षटकार. 4 षटकांचा खेळ संपलाय. 33 धावा धावफलकावरती 4 षटकांच्या अखेरीस लगावल्या गेल्या आहेत. अजूनही 1 षटक शिल्लक आहे. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. पाचव्या षटकामध्ये बॉलिंग मार्क वरती 33 धावा धावफलकावरती सतीश पाटील आहेत स्ट्रायकर एंड वरती. स्टेप आउट केलाय. शॉर्ट बॉलचा वापर. बॅटची कडा झेल टिपला जातोय. माघारी परतवलाय. सतीश पाटीलचा खेळ संपलाय. 5वा धक्का. सतीश बॅक टू दी पवेलियन. यावेळेस मात्र आपण पाहिलं तर व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्रा धाब्याने धावसंख्या पुढे सरसावली जाईल. रोहन लगारे बॅटिंग साठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅकफुटला गेले. फटका ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे. झेल टिपलाय. स्वप्नील शिर्के झेलच्या खाली आणि हा झेल टिपलाय. 6वा धक्का इथे बसतोय. रोहन लगारे बॅक टू दी पवेलियन. धनराज बोबाटे बॅटिंग साठी दाखल झाले. 34 वरती 6वा धक्का. 6वा फलंदाज 34 वरती बाद झालाय आणि आता नवीन फलंदाज धनराज बोबाटे बॅटिंग साठी दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. ऑन साइडला ताकद लावली आहे धनराज बोबाटेच्या बॅट पडून. हा राज करणारा षटकार. यावेळेस मात्र व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव धावफलकावरती ऍड होतीये. या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्या 41 आकड्यावरती पाहायला मिळते. 41 फॉर 6. 41 धावा धावफलकावरती. बॅकफुटला गेले. फटका. यावेळेस वाईडिश लॉंग ऑफला 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून धावा मिळतात 4. धनराज बोबाटेच्या बॅट पडून आणखीन एक चौकार.
धनराज आले आणि मैदानाच्या आतमध्ये त्यांनी राज करण्यासाठी सुरुवात केली आहे. 45 वरती धावसंख्या पोहोचली आहे. 2 बॉलचा काही शिल्लक आहे. 45 धावा धावफलकावरती 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पाठीमागे बॉल चाललाय. रनआउटची विकेट कमवावी लागते. फलंदाजाचा केस संपतोय. 7वा धक्का बसलाय. धनराज बोपाटेची विकेट. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. 45 धावा धावफलकावरती. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची होतीये सांगता. 5 षटक संपले. 45 वरती धावसंख्या 5 षटकांच्या अखेरी जिंकण्यासाठी 30 चेंडू 46 गरज. चला फास्ट क्रिकेट लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा. एसपी स्पोर्ट्स चला श्रद्धा स्पोर्ट्स बॅटर मैदानाचा ताबा आपण घ्यायचा आहे. मध्ये 46 ची गरज आहे. 46 बनवायच्या 30 चेंडू मध्ये. बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये निखिल शिरगावकर आणि संग्राम पारळेला आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती पहिल्या षटकामध्ये एनजेचा पहिला बॉल. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, लो राहिलाय बॉल. सरे चालला विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता. पहिला बॉल डॉट येत असताना पाहायला मिळतोय. एनजे गोलंदाजी मार्क वरती दाखल झालेत. बॅकफुटला गेले. यावेळेस देखील आपण पाहिलं तर तो फटका पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने केलाय. एक धाव धावफलकावरती ऍड होते. एका धावेने धावसंख्येला मात्र श्री गणेशा खातं उघडलं जाते. पहिलीच धाव धावफलकावरती आहेत.
पहिली धाव फलकावरती. पुढचा बॉल बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न मात्र डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता धाव फलकावरती. धावा आपण पाहिलं तर एकच पाहायला मिळत आहेत. फटका खेळला लॉंग ऑफला. 6 धावांसाठी संग्राम पारळेच्या पाठमधून षटकार. ऑन साइडला घेण्याचा प्रयत्न. या बॉल वरती आपण पाहिलं तर डॉट बॉल येतोय. षटकाची सांगता. पहिलं षटक संपलंय 7 वरती. धावा संख्या पहिल्या षटकाच्या अखेरीस. उर्वरित 24 चेंडू आणि आवश्यकता 39 धावांची. संस्कार कांबळे आले दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग मार्क वरती. वर पिच बॉल सरळ बाटणे. लॉंग ऑन सीमा रेषेच्या दिशेने वाद कॅच. सतीश पाटील नावाची भिंत होती आणि त्या भिंतीने हा झेल टिपलाय. माघारी पाठवले निखिल शिरगावकरला. विकेट आल्या पहिली. 7 वरती पहिला धक्का. काय झेल टिपलाय सतीश पाटील. ऍक्शन रिप्ले मध्ये स्वराबाटने फटका केला. निखिलला देखील जवळपास पाठला होता. षटकार गेला मात्र त्यानंतर सतीश पाटील नावाची भिंत आणि ते एका फुलातून झेल पाहायला मिळालाय. सतीश पाटीलचा विकेट आली आहे. माघारी पाठवलंय. निखिल शिरगावकरचा खेळ संपलाय. श्रीधर पाटील बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत दाखल झालेत. 7 वरती पहिला धक्का बसला आणि आता श्रीधर पाटील बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. पायावरती होता. फ्लिक ऑफ द रिस्ट मनगटाच्या साह्याने हा फटका केला. डिप्ला प्रोटेक्शन. सिंगल धाव फलकावरती ऍड. धावसंख्येचं टोटल मात्र आपण पाहिलं तर 8 वरती जाऊन पोहोचतंय. 8 ऑन दी बोर्ड. 8 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक दुसऱ्या मैदानाच्या आतपर्यंत सध्याच्या कडीला चालू आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ आपण पाहतोय. 8 धावा धाव फलकावरती आहेत. 46 लक्ष. ओव्हर पिच बॉल सरळ बॅटने एक्स्ट्रा कव्हर्सला फटका केला. रमेश गाडे चांगले क्षेत्ररक्षण. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. फेकी चुकीच्या एंडला चुकीच्या दिशेने झाली आहे. 2 धावा धाव फलकावरती ऍड होत आहे. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या आता पोहोचतीये डबल डिजिट 10 या आकड्यावरती. उर्वरित 21 चेंडू 36 आवश्यकता आहे. एलिमिनेटरचा सामना आपण पाहतोय. जिंकणारा संघ क्वालिफायर 2 मध्ये गौसिया स्पोर्ट्स संघाच्या विरोधात खेळणार आणि पराभूत होणाऱ्या संघाचं आव्हान या स्पर्धेतला संपुष्टात येणार. ऑन साइडला फटका. क्षेत्ररक्षक आहेत. आता मी तर पूर्णपणे 6 धावा. संग्राम पारळेच्या बॅटवर षटकार. सोळा धावा धाव फलकावरती. षटकाराने सामन्याचं समीकरण बदललं. 20 मध्ये 30 धावांची गरज सामन्यामध्ये मजा येणार आहे. यात मात्र शंका नाही आहे कारण दोन्ही संघ तुल्यबळ आहे. दोन्ही संघांकडे क्षमता आहे शेवटपर्यंत लढण्याची. स्टेप आउट केलाय. ऑन साइडला फटका केलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्यावरून सिंगल कंप्लीट होते. दुसरीचा कॉल दिलाय. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये यश आले. 2 धावेने धावसंख्या पुढे सरसावते. 18 वरती धाव फलक आता जाऊन पोहोचत आहे.
18 ऑन दी बोर्ड. 18 धावा धावफलकावरती. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये प्रगती पथावरती आहे. संग्राम पारळे स्ट्रायकर रेन वरती बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. बॅटच्या आतली कडा पाठीमागे चाललाय. डॉट बॉल आलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 18 धावा धावफलकावरती जिंकण्यासाठी. 18 चेंडू 28 ची गरज. दरम्यान एक सिंगल इथे प्राप्त होते. या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिली तर पुढे सरसावली जाते. 19 वरती धावफलक 17 मध्ये आवश्यकता 27 धावांची असणार आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. याही वेळेस आपण पाहिलं तर डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाले. संग्राम पारेवरती जबाबदारी असणार आहे संघाची. 16 चेंडू मध्ये 27 धावा बनवायच्या आहेत. फटका खेळला. लॉंग ऑफला चुकी झाली आहे. संग्राम पारळे सारख्या फलंदाजाचा झेल सोडलाय आणि त्यानंतर चौकार देखील आलाय. भागात पडणार आहे SP स्पोर्ट्स संघाला. याचा भुर्दंड भोगावा लागणार आहे. फुलरलेनचा बॉल होता. मिनी हेलिकॉप्टर. त्यानंतर वाईडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक त्याच्याकडून झालेली चूक आणि त्या चौकार. 23 धावा धावफलकावरती. 23 ऑन दी बोर्ड. 23 आकड्यावरती धावफलक आपल्याला पाहायला मिळते. फुलटॉस झेल सोडला. त्याचा प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये संग्राम पारळेच्या पाठपलून षटकार.
करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल आला. निर्धाव चेंडूची सांगता उदस्ताना पाहायला मिळते. बॅकफुटला गेले, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. आणखीन एक डॉट बॉल आलाय. समीकरण बदललंय. 10 चेंडू आणि 15ची आवश्यकता आहे. शेवटच्या टप्प्यामध्ये हा सामना आपण पाहतोय. श्रद्धा स्पोर्ट्स आणि त्यांच्या विरोधामध्ये SP कन्स्ट्रक्शन आंबा या दोन संघांमध्ये ही लढत पाहायला मिळते. या दोन संघांमधलं हे बॅटल आपल्याला पाहायला मिळते. 10 चेंडू 15 धावांची आवश्यकता. स्ट्रायकर एनवरती संग्राम. बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धावेने धावफलक मात्र पुढे सरसावलं जात आहे. 32 धावा धावफलकावरती आहेत आणि अगदी विचार केला तर या मॅच मध्ये आता 14 धावांची गरज असणार आहे. फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत. धनराज बोपाटेचे एफर्ट्स ला जवाब होते. मात्र हा झेल पकडू शकले नाही आहेत. प्रयत्न सुरू आहेत, वारंवार प्रयत्न SP स्पोर्ट्स संघाचे खेळाडू करत आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये 100% देण्याचा प्रयत्न वारंवार सुरू आहे. ऍक्शन रिप्ले, एफर्ट्स, क्या बात आहे. धनराज बोबाडे, शाहूवाडीचा चप्पल चिता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. झेप मारली बॉल वरती, मात्र झेल टिपला नाहीये. धावा वाचवलाय. यावेळेस मात्र व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव फलकावरती आणि त्याचबरोबर 1 फॉर दी ओव्हर. या एक्स्ट्रा धाब्याने धावसंख्या आपण पाहिली तर पुढे सरसावली जाते. 34 या आकड्यावरती धावसंख्या. हो यश उद्ध्वस्त, विकेट आली. श्रीधरचा खेळ संपलाय. दुसरा धक्का बसतो. श्रीधर बॅक टू दी पॅव्हलियन. मध्ये 12 धावांची आवश्यकता आहे आणि आता नवीन बॅटर स्वप्नील शिर्के बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालाय. 34 वरती धावफलक, 8 मध्ये 12 बनवायचे आहेत. स्वप्नील साठी पहिला बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, एक हात निसटलाय बॅट वरून, एक सिंगल धावफलकावरती ऍड होतीये. या एका धावेने धावसंख्या पुढे सरसावली जाते. 35 वरती धावफलक, 7 मध्ये 11ची आवश्यकता आहे. हृदयाची धडधड आता दोन्ही संघांची वाढत चालले, कारण सामना आता शेवटच्या टप्प्यामध्ये आलाय. विजय मिळाला तर क्वालिफायर 2 मध्ये दाखल, पराभूत झाला तर या स्पर्धेतला आव्हान संपुष्टात येईल. त्यामुळे प्रयत्न सुरू आहेत दोन्ही संघांचे. व मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, धावा मिळणार नाहीये. डॉट बॉल आलाय. शेवटच्या षटकामध्ये सामना, येणारे 6 बॉल, 11ची आवश्यकता. एलिमिनेटरची लढत आता शेवटच्या षटकामध्ये. 6 चेंडू 11 धावा. कुठेही जाऊ नका, घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. सहा चेंडू 11 धावांची आवश्यकता. स्वप्नील शिर्के स्ट्रायकर एंडवरती, जबाबदारी दिली जाते गोपीच्या खांद्यावरती. शेवटच्या षटकामध्ये 11 धावा बनवायच्या आहेत. स्वप्नील शिर्के स्ट्रायकर एंडवरती आहे, नवीन बॅटर आहे. 1 बॉल वरती 1 धावा त्याने बनवल्या आहेत. नॉन स्ट्रायकर एंडवरती 16 मध्ये 28 बनवणारा संग्राम आहे. ऑन साइडला फटका, सरळ बॅटने क्षेत्ररक्षक आहेत.
आणि इथे पहिल्या बॉलवरती षटकार. या षटकाराने धावसंख्या पोहोचली 41 वरती. पाच चेंडू 5 धावांची आवश्यकता. ऑप्शनच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न. अपील. विकेट आले बोट आकाशाकडे. माघारी परतावं लागतंय. विकेट नंबर 3 स्वप्नील शिर्के. बॅक टू दी पवेलियन. धन्यवाद डीसे. 4 चेंडू 5 धावांची आवश्यकता. नवीन बॅटर शाहिद कुरेशी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 4 मध्ये 5 धावा. अटॅकिंग फील्ड प्लेसमेंट पाहायला मिळते. 4 मध्ये 5 धावांची गरज. शाहिद कुरेशी स्ट्रायकर एंड वरती. गोपीचा हा बॉल आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉलचा इशारा. रनआउटची विकेट आली आहे. माघारी परतावा लागतोय. समीकरण आता येणारे 4 बॉल 4 धावांची आवश्यकता आहे. नवीन बॅटर येणारे 4 बॉल 4 धावांची गरज. स्ट्रायकर एंड वरती संग्राम पारे. एलिमिनेटरचा सामना. हा ट्रॅकर बॉल पुल केलाय. ऑन साइडला विजयाचा षटकार आलाय. सामना जिंकलाय श्रद्धा स्पोर्ट्स संघाने आणि क्वालिफायर 2 मध्ये दाखल झालाय. चला टॉस साठी यायचं. श्रद्धा स्पोर्ट्स कॅप्टन आपण टॉस साठी या. रिपोर्टिंग करा आणि गौसिया स्पोर्ट्स धनगरवाडी कॅप्टन आपण देखील इथे